जागतिक स्तरावर इबोला विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आता पुणे विमानतळ प्रशासन सतर्क झाले। परदेशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असून दुबई आणि बँकॉकहून येणाऱ्या प्रवाशांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे। सध्या पुणे विमानतळावर इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असली तरी प्रशासन मात्र सतर्क झाले। जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने इबोला साथीला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर पुणे विमानतळावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत। विमानतळ प्राधिकरण, पुणे विमानतळ आरोग्य संघटना आणि जलद प्रतिसाद पथकाच्या माध्यमातून या उपाययोजना राबवण्यात येत आहेत। प्रवाशांकडून स्वयं घोषणा अर्ज भरून घेतला जाणार आहे। प्रवाशाला ताप आहे अथवा नाही याची तपासणी केली जाणार आहे। त्यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास विलगीकरणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे। याशिवाय विमानतळ परिसरात इबोला प्रतिबंध आणि जनजागृती संदर्भातील माहितीपत्रक लावण्यात आली आहे। प्रवाशांनी स्वयं घोषणा अर्जात अचूक माहिती देण्यासह ताप, अशक्तपणा, उलटी, रक्तस्राव किंवा अलीकडील प्रवास व संपर्काची माहिती प्रामाणिकपणे देण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। इबोला म्हणजे काय, तो नेमका कसा पसरतो याबाबत थोडक्यात जाणून घेऊया। आफ्रिका खंडातील पूर्व काँगोमध्ये इबोला विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असून आतापर्यंत 131 जणांचा मृत्यू झालाय। तसंच 500हून अधिक संशयित रुग्णांची नोंद झाल्याची माहिती काँगोच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे। मात्र हा उद्रेक कोरोना महामारीसारखा नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची गरज नसल्याचं काँगोच्या सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले। इबोला हा अत्यंत संसर्गजन्य आणि गंभीर विषाणूजन्य आजार आहे। संक्रमित व्यक्तीच्या उलटी, रक्त, शारीरिक द्रव किंवा थेट संपर्कातून हा विषाणू पसरतो। अनेक प्रकरणांमध्ये हा आजार जीवघेणाही ठरू शकतो। सध्या काँगोमध्ये सुरू असलेला उद्रेक बुंडीब्युगो या दुर्मिळ प्रकारच्या इबोला विषाणूमुळे होत आहे। इबोला विषाणूच्या या प्रकारासाठी अद्याप कोणतेही मान्यताप्राप्त औषध किंवा लस उपलब्ध नाही। यापूर्वी 2007-08 मध्ये युगांडामध्ये अशा प्रकारचा संसर्ग आढळला होता। त्यावेळी 149 जणांना संसर्ग झाला होता तर 37 जणांचा मृत्यू झाला होता। तसंच 2012 मध्ये काँगोमधल्या इसिरो येथे झालेल्या उद्रेकात 29 जणांचा मृत्यू झाला होता। भारतामध्ये इबोलाचा रुग्ण कधी आढळला होता याबद्दलही थोडक्यात माहिती घेऊया। भारतामध्ये इबोलाचा पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव रुग्ण नोव्हेंबर 2014 मध्ये नवी दिल्ली येथे आढळला होता। एका 26 वर्षीय भारतीय तरुणाला इबोलाची लागण झाल्याचं त्यावेळी समोर आलं होतं। संबंधित तरुण आफ्रिकेतील इबोलाग्रस्त लायबेरिया या देशातून भारतात परतला होता। या तरुणाला इबोलाची लागण आफ्रिकेतच झाली होती आणि तेथेच उपचारानंतर तो बरा देखील झाला होता। लायबेरिया सरकारने त्याला इबोला मुक्त असल्याचं प्रमाणपत्रही दिलं होतं। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली विमानतळावर त्याची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान त्याच्या रक्ताची चाचणी निगेटिव्ह आली होती, म्हणजे त्याच्या रक्तातील विषाणू नष्ट झाला होता, परंतु शरीरातील इतर द्रवांच्या नमुन्यांमध्ये इबोला विषाणूचे अंश आढळले होते। तज्ज्ञांच्या मते इबोलातून बरे झाल्यानंतरही काही दिवस शरीरातील इतर द्रवांमध्ये विषाणू जिवंत राहू शकतो। भारतात या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून या तरुणाला दिल्ली विमानतळावरील विशेष विलगीकरण कक्षात म्हणजेच क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आलं होतं। जवळपास 3 महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार आणि निरीक्षण करण्यात आलं। दिलासादायक बाब म्हणजे या रुग्णामुळे भारतात इतर कोणालाही इबोलाची लागण झाली नव्हती। 2014 मधील या एकमेव घटनेनंतर आजपर्यंत भारतात स्थानिक पातळीवर इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही। मात्र आफ्रिकन देशांमध्ये इबोलाचा उद्रेक होत असल्यानं भारत सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून देशभर आवश्यक खबरदारी घेतली जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून पुणे विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे। सध्या भारतात इबोलाचा कोणताही सक्रिय रुग्ण आढळलेला नसून केवळ खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळांवर तपासणी आणि आरोग्य निरीक्षण सुरू आहे। नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत सरकारी माहिती आणि आरोग्य विभागाच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा। इबोला संदर्भात सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन DCN मार्फत करण्यात येत आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा डेली सिटी न्यूज।